नमस्कार, मी माधवी निमकर म्हणजेच तुझ्या सोबतीने या मालिकेतील सागरिका उर्फ तायडी एका नव्या रूपात तुम्हा सगळ्यांना मी भेटायला येते आणि हे रूप तुम्हाला आवडेल याची मला खात्री आहे. शालिनीवर जसं तुम्ही भरभरून प्रेम दिलं, भरभरून प्रेम केलं, तसंच तुम्ही या तायडीवरती सुद्धा भरभरून प्रेम कराल याची मला खात्री आहे. खूप छान कॅरेक्टर आहे, खलनायिकाच आहे, पण खलनायिकेच्या या माध्यमातून किंवा या भूमिकेतून मला एक वेगळ्या पद्धतीने कसं तुमच्यासमोर पोर्ट्रे करता येते, वेगळ्या पद्धतीने कसं मला स्वतःला प्रेझेंट करता येते, याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि 100% मी देण्याचा प्रयत्न करतेच आहे, देणारच आहे आणि ही माझी जबाबदारी असं मला वाटतं. कारण की खलनायिका म्हटल्यानंतर कुठल्याही मालिकेमध्ये, कुठल्याही कथानकामध्ये सगळं जर गोड चालू असेल, तर ती मालिका बघताना असं होतं की ते सगळंच गुडी-गुडी आहे. तर आम्हा खलनायिकांचं कामच आहे की काही ना काहीतरी गोष्टींवरती मोडता घालणं. तर जरी मी खलनायिका असते तरी सुद्धा तिच्यामध्ये काय असा वेगळा USP आहे, हे तुम्हाला लवकरच कळेल ज्यावेळेला तुम्ही सिरियल बघायला सुरुवात कराल. सो नक्की बघा ही सिरियल, तुम्हाला नक्की आवडेल. नक्कीच प्रेक्षकांना आवडणार आहे. माधवीताई, पहिलं तर स्वागत आहे तुझं स्टार मीडिया मराठीमध्ये. थँक यू. आणि संक्रांत आहे, संक्रांतीच्या सुरुवातीलाच मालिका सुरू होते. सो संक्रांतीच्याही तुला खूप खूप शुभेच्छा. शालिनी गाजली, खूप प्रेक्षकांना आवडली सुद्धा, जरी नकारात्मक भूमिका असेल. हो, आणि हो. सागरिका सुद्धा आवडणार आहे. सो ताई, काय सांगशील की या लुकमध्ये थोडा वेगळा जाणवत आहे की शालिनी वेगळी होती आणि सागरिकामध्ये वेगळं आहे. सो त्याबद्दल काय सांग? अर्थात मी नेहमीच असं म्हणते की सिरियल हे माध्यम क्लोजचं आहे. महिला वर्ग जास्त महिला वर्गाची पसंती असते मालिकेला आणि त्यामुळे सगळ्या महिला आपला वेळ काढून जेवण करत असतात. तो वेळ बाजूला ठेवून, हातातलं काम टाकून, रिमोट उचलून समोर आमची सिरियल बघण्यासाठी थांबत असतात. त्याच्यामुळे त्यांच्या पसंतीस उतरावं यासाठी आम्ही एक वेगळ्या पद्धतीचं काम स्वतःवर करत असतो, आमच्या लुकवर करत असतो. तसंच माझ्या लुकवर काम करण्यात आलेलं आहे की मी सागरिका म्हणून वेगळी कशी दिसू शकते किंवा काय वेगळा लुक डिझाईन करता येऊ शकतो. आणि हे सगळंच मी प्रामाणिकपणे सांगते, हे सगळं माझ्या लाडक्या महिला वर्गासाठी मी करते. कारण की छोट्या छोट्या गोष्टींकडे त्यांचं लक्ष असतं. अरे तिची ती साडी बघ, ए तिचे ते कानातले बघ, अरे वेगळीच दिसते ना, अरे पण ह्याच्यामध्ये किती वाईट वाईट वागली ना ती. छोट्या छोट्या गोष्टी असतात, साडीपासून अंगठीपासून सगळ्या त्या बारकाईनं बघतात. आणि मला ह्या गोष्टीचा प्रचंड रिस्पेक्ट आहे की त्या खूप आत्मीयतेने, खूप भावनिक होऊन किंवा खूप प्रेमाने आमच्याकडे लक्ष देतात की आमचा क्लोज लागला की बघत असतात आम्ही कशा दिसतोय. सो आय एम व्हेरी मच हॅपी की आता असंच पुन्हा एकदा मला एक वेगळी संधी मिळाली आहे की माझ्या सगळ्या महिला वर्गांसाठी किंवा सगळ्या सिरियलच्या प्रेक्षकांसाठी वेगळ्या रूपात मला यायला मिळतंय. म्हणून शालिनीपेक्षा एक डिफरंट पूर्णपणे लुक असला पाहिजे या हेतूने मी माझा हा लुक ठरवण्यात आलेला. एक टिपिकल पद्धतीच्या साड्या आहेत आणि ब्लाऊजचा पॅटर्न एक ठरलेला आहे आणि ॲड ऑन केलंय. आता हे ना मला असं वाटतं की हे मला याच्यामध्ये थोडंसं युनिक वाटलं या कॅरेक्टरसाठी. मला हे खूप आवडलं आणि जेव्हापासून हे लुकमध्ये मला दिलंय ना, मी ह्याच्यात रममाण होते. जे काही हे मला दिलेलं आहे, हा साप आहे एक वेगळाच, बट खूप छान वाटते मला. काहीतरी वेगळं आहे, छान आहे आणि ते कॅरी करताना पण खूप गंमत येते, खूप मजा येते. आणि हा कायम असणार आहे माझ्यासोबत. आणि ह्याचं नाव सुद्धा पडलेलं आहे माहितीये लोकांना. माझ्या नावाच्या आधी सिरियलच्या त्याचं नाव कळणार. त्याचं नाव आहे सोनिया. बरं, हे मी ठेवलेलं नाहीये, हे सेटवरती सगळ्यांनी मिळून ठेवलेलं नाव आहे. सो गंमत जम्मत आहे सगळी, खूप मजा आहे सगळी. तुम्हाला सुद्धा ती मजा खूप आवडेल बघायला. सो म्हणूनच सांगते, ही सिरियल नक्की बघा. एक्झॅक्ट काय प्रवास आहे, कसा प्रवास आहे तुम्हाला कळेल. सो शालिनीच्या साड्या तरी व्हायरल झाल्या होत्या तिकडे. या लुकमध्ये माधवीताई, तुला असं काय वाटतं की या लुकमधलं काय व्हायरल होणार किंवा सागरिका पॅटर्नच्या मला असं वाटतंय डबल पल्लू साड्या आहेत. डबल पल्लू म्हणजे डबल जॉईंट असलेल्या अशा साड्या आहेत. ब्रेक आहे. एक पूर्ण साडी सेम नाही आहे, अर्धी वेगळी आणि अर्धी वेगळी आहे. तर मला असं वाटतं ती 2 पीस अशी साडी आहे, ती डिझाईन केलेली आहे वेगळी आणि हॉल्टर नेकचे पूर्ण ब्लाउजेस आहेत. सो मला असं वाटतं की ते नक्कीच आवडतील. कारण की लुक जेव्हा रिव्हील झाला, प्रोमोज जेव्हा आले, त्यावेळेला ते लुक प्रचंड आवडलं होतं सगळ्यांना. आणि ऑफकोर्स मी त्यावेळेला शालिनीच्या लुकला माझे हेअर कलर नव्हते, ते मी केले आत्ता. काहीतरी वेगळे पण दिसायला पाहिजे म्हणून हा सगळा खटाटोप केलेला आहे. आणि हे लुक आय एम व्हेरी मच शुअर की हे लुक लोकांना प्रचंड आवडेल, स्पेशली महिलांना खूप जास्त आवडेल. आणि आत्ता ऑलरेडी आवडलेलं आहे, मला त्यांच्या कमेंट्सवरनं कळत आहे. सो ते मेंटेन ठेवण्याचा मात्र मी 100% प्रयत्न करेन. बरं माधवीताई, प्रत्येक भूमिका तू दमदाररित्या पार पाडत असतेस. प्रेक्षकांकडून तुला प्रतिसाद मिळतच असतो. घरी छोटा एक प्रेक्षक आहे, सो त्याच्या काही प्रतिक्रिया आल्यात का तुझ्या? त्यांनी परत फक्त हाच प्रश्न विचारला प्रोमो बघून, तू परत निगेटिव्ह रोल करतेयस?
म्हटलं हो पिलू, का तू निगेटिव्ह रोलच का करतेस? म्हटलं मे बी प्रेक्षकांना मला निगेटिव्ह रोलमध्ये बघायला जास्त आवडतं, किंवा निगेटिव्ह रोलमध्ये माझा जास्त हातखंडा असेल. तर म्हणजे तू पॉझिटिव्ह पण छान करते, मी तुझं यूट्यूबचं बघितलंय, असं वगैरे त्याचे इनोसेंटली प्रश्न असतात. मी म्हटलं बरोबर पिल्लू, देव त्या त्या वेळेला ते ते सगळं आपल्याला देत असतो. मला माझ्या आवडीचं काम करायला मिळतंय की नाही, बस मग आज ना उद्या पॉझिटिव्ह रोल सुद्धा मी करेन. तर त्या घरी जो आहे तो एक म्हणजे म्हणतो ना आपण, की तो एक रोखठोक बोलणारा एक माझा खूप जवळचा प्रेक्षक आहे तो, असं म्हणायला हरकत नाहीये. जो अगदी हक्काने मला कधीही बोलतो, किंवा एखादा सीन चांगला झाला असेल तर तो अगदीच कौतुक करतो. एखाद्या सीनमध्ये त्याला काही आवडलं नाही तर तेही तो सांगतो. सो त्याच्या मनामध्ये तो पारदर्शक आहे खूप. तो बिनधास्त बोलतो आणि ही इज व्हेरी हॅपी, एक्सायटेड आहे तो. त्याला सॉन्ग खूप आवडलंय तुझ्या सोबतीने. तर ॲक्च्युली तो मराठी फारसं बघितलं जात नाही त्याच्याकडून. पण जी काही गाणी तो आत्तापर्यंत ऐकत आलेला आहे, टायटल सॉन्ग्स त्यांनी ऐकलेले आहेत. त्यातलं तुझ्या सोबतीने हे सॉन्ग त्याला आवडलेलं आहे. सो चांगलं आहे, म्हणजे आवडतंय त्याला. बरं माधवीताई, आपण एकमेकांचं म्हणजे सहकलाकारांचं काम बघत असतो आणि त्यांना त्यांना सांगत असतो की काम कसं झालंय वगैरे. जुन्या मालिकेचे कलाकार सुद्धा तुझ्या टचमध्ये आहेत. सो बरोबर. काय सांगशील की हा प्रोमो आल्यावरती त्यांच्या काही प्रतिक्रिया आल्यात का? ऑफकोर्स सगळ्यांनी खूप खूप अभिनंदन केलं आहे, आणि सगळ्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत, आणि सगळ्यांनी हाच कॉन्फिडन्स दाखवला की हा रोल जसा तू केला होता शालिनीचा, तसाच हा रोल तू चांगला करशील. नवीन टीम आहे, खूप मजा येईल, आणि खूप साऱ्या वॉर्म विशेस त्यांनी दिल्या आहेत. आणि काय म्हणतात तर, एक पॉझिटिव्ह एनर्जी माझ्यापर्यंत पोहोचवली. खूप पॉझिटिव्ह आहेत सगळे, आणि आय एम सो ग्लॅड की आपल्या आजूबाजूची माणसं अशीच चांगली आणि पॉझिटिव्ह असली पाहिजेत. प्रोमो दाखवला होता, हॉटेलमध्ये एंट्री दाखवला होता. सो माधवीताईला सगळ्यात जास्त हॉटेलमधला कुठला पदार्थ आवडतो? नाही, खरं सांगू का, मी नाही आहे हॉटेल पर्सन. म्हणजे मला नाही, मी खरंच कधीच मी जेवायला बाहेर जात नाही. मला आवडत नाही हॉटेलचं जेवण, अँड इट्स व्हेरी जेन्युइन. म्हणजे असं नाही आहे की मी मुद्दाम सांगते. मला समहाऊ हॉटेलचं ते रोटी आणि त्या सगळ्या भाज्या ज्या असतात मसाल्या, मला समहाऊ नाही आवडत त्या. बट मी अगदीच काही ऑप्शन नसेल तर मी नक्कीच आनंदाने ते जेवण, ते अन्नच आहे, मी आनंदाने खाते ते. पण शक्यतो मी 99% टाळतेच हॉटेलमध्ये जाणं. जे काय असेल ते घरी वेगवेगळे पदार्थ बनवून मी मावशींना शिकवते. बट हॉटेलमध्ये गेलं तर माझा ठरलेला एक पदार्थच फक्त मी मागवते. कारण की बाकी मला ऑर्डर करायला जमत नाही, कारण की मी हॉटेलमध्ये जात नाही. त्यामुळे त्या कुठल्या भाज्या कुठल्या त्या कळत नाही. मग पंजाबी डिशेस असतात, कोल्हापूरच्या अजून अशा वेगवेगळ्या डिशेस असतात. त्यात इटालियन कुठल्या रेस्टॉरंटमध्ये गेलो तर पूर्णच बोंब असते. सुशी वगैरे मागवताना मला काय कळतच नाही त्याच्यातलं. मग मैत्रिणींचा आधार घ्यावा लागतो मला. पण मी फूड एन्जॉय करते. मी फूड एन्जॉय करते जेव्हा जाईन तेव्हा. मी नाव नाही ठेवत नक्कीच. पण मला आतून असं हॉटेलमध्ये जाऊन चला आपण जेवायला जाऊया असं कधीच येत नाही. पण नेहमी एक माझी ठरलेली भाजी असते, ती मी मागवते, पालक पनीर. ओके. प्लीज तुम्ही हसू नका माझ्यावरती. मी खरंच नाही. बरं ताई, याच्यामध्ये हॉटेल मालकीण दाखवलेली आहेस तू. हं. सो जर स्वतःचा हॉटेल चालू करायचा झाला इन रिअल लाईफमध्ये, हो. स्पेशालिटी काय असणार आहे? अ, मराठमोळं उत्तम सात्विक जेवण. म्हणजे मी असं म्हणेन ना, की मी नॉनव्हेज खात नाही, त्याच्यामुळे मी नॉनव्हेजला हात लावणार नाही. कारण की पण मला असं वाटतंय, की लोकं हॉटेलमध्ये जेवायला येतात, कारण की ते रोजचं खायला, रोजचं अरे आज एक सॅटर्डे, संडे बाहेर आपण खायला जाऊया. तर मला त्याच्यात एक वेगळेपणही ठेवायला आवडेल त्या पदार्थांमध्ये. पण आपल्या संस्कृतीशी नाळ जोडणारा पदार्थही तिथे असला पाहिजे. म्हणजे सगळेच पदार्थ तसे असले पाहिजेत, की असं वाटलं पाहिजे यार, म्हणजे हॉटेलमध्ये आलोय असं वाटत नाही, पण खूपच सुंदर जेवण आहे यार, सात्विक फूड. एक सात्विक अन्न आपण खाल्लं पाहिजे, जसं आपण म्हणतो आपल्या विचारांसाठी ते खूप चांगलं असतं. तर सात्विक भोजन मिळेल असं माझं हॉटेल असेल, जे असेल ते. बरं, मालिका म्हटलं की सहकलाकारांबरोबर बॉन्डिंग जमायला लागतं. सो यतशा आणि अजिंक्यसोबत आता प्रोमो आणि हे सगळं शूट झालेलं आहे. यांच्याबद्दल काय सांगशील तू, कसे आहेत पहिल्याच ते? दिवशी बॉन्डिंग झालेलं आहे. माझा प्रॉब्लेम, म्हणजे प्रॉब्लेम नाही, चांगली गोष्ट आहे का वाईट मला माहीत नाही. माझी रासच मिथून आहे. सो मैत्रीवाली रास आहे माझी. माझं कोणाशी पटत नाही, माझं कोणाशी जमत नाही, हा मुद्दाच कधी आयुष्यात माझ्या येत नाही. रादर जे बोलत नसतील त्यांना मी बोलतं करते. कोणी बाजूला एकटंच कोणीतरी असेल तर मी जाऊन घेऊन येते त्यांना. पण मी अशी राहूच नाही शकत. माझा खूप चांगला फंडा आहे, जो मला स्वतःला खूप आवडतो. माझं म्हणणं असतं, की आपण ज्या व्यक्तींशी एकत्र काम करतोय, व्यक्तींशी बोलतोय, जितका वेळ आपण त्यांच्या सहवासात आहोत, तितका वेळ त्यांना हसू दिलं पाहिजे. तितका वेळ त्यांना चांगले क्षण दिले पाहिजेत. आपल्यासोबत आज रोज आम्ही जर शूट करणार आहोत,
तर खूप छान एकमेकांशी चांगलं राहून, हसत खेळत, मजेत तो दिवस गेला पाहिजे. कारण की घरच्यांपेक्षा जास्त आता आम्ही सेटवरती असणार आहोत. त्यामुळे मला असं वाटतं, की एक कामाचं प्रेशर वगैरे ते आपण आवडीने निवडलेलं आहे. पण बाकीच्या वेळेला जे एकोप्याने राहणं जे असतं, ते मला प्रचंड आवडतं. माझं असं कधी म्हणजे राग आलाय किंवा मी रुसून बसले वगैरे नाही होत माझं. मला रादर बोलायला आवडतं, गप्पा मारायला आवडतात. आणि बेसिकली सगळ्यांशी एकोप्याने आणि छान मजा-मस्ती करत, हा, हा, ही, ही, हू, हू करत राहायला खूप आवडतं मला. बरं, तर या सेटवरती मकर संक्रांत साजरी झालेली आहे मीडियासाठी. हं. सो तुमच्या आठवणीतली अशी संक्रांत किंवा पतंग उडवायला तुम्हाला आवडते किंवा तिळगुळचे लाडू बनवायला काय सांगाल तुम्ही? तिळगुळाचे लाडू तर मी दरवर्षी बनवतेच. म्हणजे आता ह्यावर्षी पण मला बनवायचा योग आलाच. आणि संक्रांत म्हणजे आठवणीतली संक्रांत म्हणजे ऑफकोर्स मला असं वाटतं ना, प्रत्येक स्त्रीला, लग्न झालेल्या स्त्रीला लक्षात राहिलेली संक्रांत असते ती तिची पहिली संक्रांत. लग्न झाल्यानंतर हलव्याचे दागिने घालणं, मग त्याच्यावर फोटो काढणं. ते सगळे दागिने इतके युनिक आणि छान असतात. हलव्याचे दागिने असतात ते. तर मला असं वाटतं सगळ्या महिलांसाठी तीच एक फार आठवणीतली मकर संक्रांत असते. माझीही तीच. सो थँक्यू सो मच ताई आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील? प्रेक्षकांना एवढंच सांगेन, मकर संक्रांती आहे. इंग्लिश कॅलेंडरनुसार सुरुवात आहे वर्षाची, पहिलाच सण आहे आणि मराठी कॅलेंडरनुसार शेवटचा सण आहे. तर जरी शेवटचा सण असला तरी नवीन सुरुवात झालेलीच आहे. तर ती सुरुवात गोडव्याने, एकोप्याने आणि चांगल्या मनाने, चांगल्या एनर्जीने, चांगल्या थॉट्सनी, चांगल्या विचारांनी, सगळ्या चांगल्या गोष्टींनी सुरुवात व्हावी. म्हणून आजचा हा मकर संक्रांतीचा सण तुम्हा सगळ्यांना आनंदाचा, सुखसमृद्धीचा, भरभराटीचा जावो ही मनापासून इच्छा मी ठेवते. देवाजवळ प्रार्थना करते, की पुढचं सगळंच वर्ष तुम्हा सगळ्यांना आनंदाचं जाऊ दे. सो मकर संक्रांतीच्या तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड-गोड बोला आणि सगळ्यांशी गोड-गोड राहा. आणि हो, हे सगळं झालं मकर संक्रांतीचं. आमची सीरियल येते ज्याच्यासाठी हा अख्खा अट्टाहास आम्ही केलेला आहे. तर ती सीरियल, आमची सीरियल येते 19 जानेवारीपासून रोज रात्री 10 वाजता आपल्या सगळ्यांच्या लाडक्या स्टार प्रवाहावर.